आदर्श मनुष्य कसा असावा. खरं आता पायगुडे सरांना मित्र म्हणावं का मोठा बंधू म्हणावं, काय म्हणावं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा शाळेमध्ये कार्यक्रम केले, मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये कार्यक्रम केले, पण संस्थापक स्टेजच्या समोर येऊन खाली बसणं हे पहिल्यांदा मी बघितलंय. पांडुरंगा चरणी लीन व्हावं आणि आदर्श संस्थापक अध्यक्ष कसे असावेत. पायगुडे साहेब, कौतुक तुम्हाला आवडत नाही हे मला माहित आहे. दीपक सर इकडे बघा ना. खुर्चीवर बसा ना तुम्ही. बसा बसा, खुर्चीवर बसा तुम्ही. तुम्ही मला बोललात की पाषाणच्या शाळेमध्ये आपण पहिल्यांदाच असा कार्यक्रम करतोय. मला नाही वाटत की पहिल्यांदा झाला असेल असा कार्यक्रम. हे का वाटत नाही ते सांगतो. इतक्या शॉर्ट नोटीस मध्ये स्टेज इतकं सुंदर, आणि मग अशी तुम्ही मला जाता जाता सांगितलं की हे ज्या सगळ्या टोप्या ज्या दिसत आहेत ह्या तुम्ही ऐनवेळी खरेदी करून हा जो माऊलीचा सोहळा इथे निर्माण केलाय. टोपी म्हणजे वारकऱ्याचं भूषण आहे. खरं सगळ्यांनी टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. सगळे जोरदार टाळ्या वाजवा. दीपक साहेब आणि आम्ही भेटलो. मला वाटतं ती पहिली फुलगावची शाळा, बरोबर ना. एवढी मोठी शाळा. आता म्हटलं साहेब कुठल्या तरी एसी केबिन मध्ये बसले असतील आणि आम्ही कलाकारांनी गेटमध्ये जायचं आणि सांगायचं की साहेबांना सांगा की संजय गरुड आलेत म्हणून. आम्ही तिथे गेलो, आमचा भ्रमनिराश झाला. स्वतः साहेबच आम्हाला घ्यायला तिथे होते. साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद तुम्हाला आहे. नाहीतर शाळांमध्ये अशा असेंब्ली हॉलमध्ये कार्यक्रम रंगत नाही साहेब. खरंच सांगतो, तुम्ही पवित्र मनाचे आहात. तुमच्या हातून ईश कार्य घडतंय आणि ते घडत राहणार आहे. मोठ्या प्रमाणात तुमची सगळी इच्छा नक्की 100% पूर्ण होईल. आणि पूर्ण होताना दिसतात हे जे आता संस्कार तुम्ही घडवलेत मुलांवर. इतका सुंदर चांगला स्टाफ, सहकारी इतकं चांगले मिळणे ही सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. इतक्या कमी वेळामध्ये आता कसा कार्यक्रम करायचा. मी सूचना देत होतो तिकडनं. म्हणतो दीपाली मॅडम ना, दीपाली मॅम तुम्हाला मानलं आम्ही. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. या संस्थेमध्ये बरं का सहकारी महेश, या संस्थेमध्ये एक मी पाहिलंय, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. खरंच सांगतो, इतकं ते आदराने वागवतात सगळ्या कलाकारांना आलेल्या जवळच्या. ते हे पाहत नाही की कोण किती श्रीमंत आणि गरीब आहे. ते फक्त ज्ञान चेक करतात. पायगुडे सरांना मी चेक केले की गरुड सर आपल्याला फक्त मोठं काम करायचंय, मोठं काम करायचंय. हे जे काही गोष्टी घडतात ना, इतकं मोठं विजन त्यांनी ठेवलंय. तर मी एवढंच म्हणतो की त्यांच्या सगळ्या इच्छा असा स्टाफ जर असेल तर 100% पूर्ण होतील.